तोंडाची चवच गेलेली आहे. तर तू आज काय बनवून दाखवणार आहे मला? तुले मी मस्त भेंडीची भाजी करून दे, झणझणीत एकदम. तशी विदर्भातले लोक झणझणीत आणि तिखट स्वभावाचे असतात. बस तशीच तुले मी भाजी खाऊ घालतो आज. मला पण खायला आवडेल खूप. मला पण करून द्यायला आवडेल. तर पहिले आहे भेंडी, दुसरी कोथिंबीर, वांग बटाट्याची भाजी आणि गपगप शिरा. हा, वांग बटाट्याची भाजी आणि गपगप शिरा लय फेमस आहे तिकडं. कांद्याशिवाय आणि लसूण शिवाय तर भाजीला चवच नाहीये. याला नाही माहिती की मी आज याला का बोलवलेले. आजची माझी स्वयंपाकाची मेहनत वाचली म्हणून याला बोलवले. भेंडीची भाजी एकदम भारी होणार आहे. सुरेख होणार. येस. आणि सोमेश, तू बॅचलर्स मध्ये राहतो, तर तुझा काय अनुभव आहे तिथं बॅचलर सोबत कुकिंग करतानाचा? कुकिंग करताना आम्ही सगळेजण भाजी बनवताना सगळेजण हातभार लावतात. कोणी कांदा कापते, कोणी लसूण निघते आणि मी बनवतो. बरं. आईच्या हातचं जे जेवण आहे, तर तुला त्याची आठवण येते का नाहीये पुण्यामध्ये? कारण बाहेरचं जेवण हे बाहेरचं जेवण. हा, ते तर आहेच. पोट भरतं, मन नाही. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे मयुरी स्ट्रीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन पाहुण्याची ओळख करून देणार आहे. तुमच्यासाठी तो पाहुणा आहे, पण माझ्यासाठी तो माझा जवळचा मित्र आहे. तर तो आज इथे येणार आहे आणि तो मला एक चांगली रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि मी ती टेस्ट करणार आहे, तुम्हाला सांगणार की नेमकी ती कशी आहे. महत्वाचं म्हणजे तो विदर्भातला आहे आणि मी सुद्धा विदर्भातलीच आहे. तर आज नक्कीच काहीतरी झणझणीत बनणार आहे. तर वेलकम सोमेश, तुझं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. तर आज काय स्पेशल तुम्हाला बनवून दाखवणार आहेस नाही का रेसिपी मध्ये? जसं तू सांगितलंय की आपल्या दर्शकांना की तू आणि मी विदर्भातला आहे, तर विदर्भातले लोक हे खूप झणझणीत आणि तिखट स्वभावाचे असतात. तर तशीच आपण आज भेंडीची भाजी पण तिखट आणि झणझणीत करू. हो, नक्कीच. तर सोमेश हा एकदम चांगला कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा आहे. त्याच्या तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. स्क्रीनवर त्याचे इंस्टाग्राम ID तुम्हाला शो होत असेल तर तुम्ही नक्की फॉलो करा. तो ट्रॅव्हलिंग मिनी लॉग बनवतो, तसेच कॉन्सेप्ट बेसिक रील सुद्धा तो बनवतो. तर सोमेश, तुझं पुण्यामध्ये कसं येणं झालं त्याच्याबद्दल थोडं आमच्या प्रेक्षकांना तू सांग. म्हणजे मला तर माहितीच आहे, पण प्रेक्षकांना पण तू सांगावं की तुझी कशी जर्नी राहिलेली आहे. तर मी पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा जॉब करायचा होता मला. तर जॉब मध्ये मी जेव्हा डिजिटल मार्केटिंग मध्ये जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जात होतो, इंटरव्ह्यू घेताना विचारत होते की तुला व्हिडिओ एडिटिंग वगैरे येते का. तर मी व्हिडिओ एडिटिंग शिकलो, पण कधी मी व्हिडिओ एडिटिंग मध्ये पूर्ण गेलो, पूर्ण मी तेच आता माझं प्रोफेशन झालं आहे, तर ते मला कळलंच नाही. म्हणजे ते तर तुझ्या इंस्टाग्रामच्या रील्स मधून आम्हाला बघायला मिळतच आहे की तू एकदम उत्तम प्रकारे एडिटिंग करतोय आणि फोटोग्राफी सुद्धा तुझी एकदम छान झालेली आता, एकदम इम्प्रूव्ह. सो मी ते पार्ट टाइम फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी करतो, प्लस माझा मी जॉब पण करतो. मी SEO अॅनालिस्ट आहे, मी डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करतो. ओके. तर सोमेश हा SEO स्पेशलिस्ट आहे आणि तसाच तो कॉन्टेंट क्रिएटर सुद्धा आहे. तर सोमेश, आपण विदर्भातले, तर आज किचन मध्ये नेमकं झणझणीत झालं पाहिजे काहीतरी. खूप म्हणजे तोंडाची चवच गेलेली आहे. तर तू आज काय बनवून दाखवणार आहे मला? तुले मी मस्त भेंडीची भाजी करून दे, झणझणीत एकदम. तशी विदर्भातले लोक झणझणीत आणि तिखट स्वभावाचे असतात. बस तशीच तुले मी भाजी खाऊ घालतो. मला पण खायला आवडेल खूप. मला पण करून द्यायला आवडेल. तर चला रेसिपीकडे वळूया आपण. चला. तर अगदी कमी सामग्रीमध्ये आपली ही रेसिपी बनणार आहे. तर पहिले आहे भेंडी, दुसरी कोथिंबीर, लसूण, कांदा आणि शेंगदाणे. तर आपण भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर मिक्सर मध्ये काढून ग्राइंड करून घेऊ. थोडस आपल्याला जाडसरच ठेवावं लागणार आहे, जेणेकरून भाजीमध्ये याची टेस्ट आणखी चांगली. कढई तापवायला ठेवूया आता आपण. नक्कीच. तर इथे आपण आता कढई तापवायला ठेवली. तर आता याच्यामध्ये ऑइल टाकून घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि तडक्यासाठी जिरा मोहरीचा वापर तू करणार आहेस की नाही करणार आहे? करणार आहे, आपल्याकडे करतात. येस, माहित आहे. हो. आणि वांग्याची भाजी तर आपल्याकडे तर फेमसच आहे. वांग बटाट्याची भाजी.
वांग बटाट्याची भाजी आणि गपगप शिरा. हा, वांग बटाट्याची भाजी आणि गपगप शिरा लय फेमस आहे तिकडं. तर प्रत्येक लग्नामध्ये वांग बटाट्याची भाजी आणि शिरा असतच, कॉमन असते आपल्या. तर इथे किती पदी आपण तेल टाकलंय, तर तेल टाकलेलं आहे सोमेश. तर आता याच्यामध्ये तू मोहरी आणि जिरा ऍड कर. मी इकडच्या साईडनं जाते म्हणजे प्रेक्षकांना दिसेल तू नेमकं काय काय ऍड करतोय रेसिपीमध्ये. तर इथे आपण जिरं ऍड केलेलं आहे तेलामध्ये आणि थोडीशी मोहरी आपण याच्यामध्ये टाकून घेतली आहे. तर आता जिरं मोहरी चांगल्या प्रकारे तडतडलेलं आहे. तर लगेच आपल्याला याच्यामध्ये येस, कांद्याशिवाय आणि लसूण शिवायच्या भाजीला चवच नाहीये. सोमेश, तुझे कोणी मित्रमैत्रिणी झालेत का नाही एवढ्या दिवसात? माझे खूप मित्रमैत्रिणी आहेत. काही ऑफिस मधले आहेत, हा, काही फील्ड रिलेटेड आहे, काही इंस्टाग्रामवर पण भरपूर आहे जे आम्ही भेटत असतो. इंस्टाग्रामला तर असणारच आहे, तू क्रिएटर आहे म्हटल्यानंतर इंस्टाग्राम वाले तर तुझे मित्र मैत्रिणी असणारच आहेत ना. आमचं मीटअप पण असते कधी कधी, आम्ही भेटत असतो अजून मध्ये टिप्स वगैरे शेअर करण्यासाठी. अच्छा, याला नाही माहिती की मी आज याला का बोलवलेले. आजची माझी स्वयंपाकाची मेहनत वाचली म्हणून याला बोलते. तर आपल्याला आता वाटण ऍड करायचं आहे. येस, नक्कीच. तर इथे आपण वाटण व्यवस्थित पद्धतीने आता इथे टाकून घेणार आहे. आपल्याला हे वाटण कलसून घ्यायचंय ना ह्याच्यामध्ये तेलामध्ये. येस, तर हे थोडस वाटण आपण ठेवलेलं आहे. तर आपण म्हणजे याचा वापर केव्हा करणार आहे? आता थोडे भेंडी टाकल्यावर त्यावर थोडस वरतून टाकायचंय. ओके. सोमेश, तुला स्वयंपाक बनवणं कधी म्हणजे यायला लागलं? तू कोणाकडून शिकलाय स्वयंपाक करणं? तसं मी पुण्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही फक्त भाजी बनवत होतो रूमला. बरं. चपाती बाहेरून बोलवतो. बरं. पण तेव्हा मला काही यायची नाही भाजी, पण मी आईला कॉलवर विचारत होतो की आई भाजी कशी करायची. म्हणजे तुला एवढा सुंदर स्वयंपाक हा तुझ्या आईने शिकवलेला आहे. तर हो. आणि चपात्या येतात का तुला आता लाटता? चपाती नाही, मी आणखी नाही शिकतो. बरं, मग ते पण तुला शिकावं लागेल लवकरच. होत नाही का? चटणी टाकावं लागेल. तर झणझणीत म्हटल्यावर थोडीशी जास्तीच चटणी टाकावं लागेल आपल्याला. तर इथे आपण 1 ते 1.5 चम्मच मिरची पावडर आपण इथे ऍड करून घेतलेली आहे. झणझणीत म्हटल्याप्रमाणे अर्धा चम्मच तिखट शिल्लक झालंच पाहिजे. नक्कीच. काय जास्त दिसत नाही. तर इथे आपण आता थोडीशी हळद टाकून घेऊया. म्हणजे हळदीने कसा सुरेख रंग येतोय कोणत्याही भाज्यांना. तर मी तर प्रत्येक भाजीमध्ये हळद टाकतच असते. तर इथे आता आपण भेंडी ऍड करून घेतोय. भाजीचा सुगंध तर एकदम बढिया येतोय सोमेश. तर त्याच्यावरून तरी असंच वाटतंय की भेंडीची भाजी एकदम भारी होणार आहे, सुरेख होणार. येस. आता याला आपण व्यवस्थित पद्धतीने असं हे वाटणामध्ये मिक्स करून घेतोय. 1 चम्मच, 1ला थोडं कमी एवढं आपण मीठ ऍड करून घेतलंय. म्हणजे अर्धा चम्मच मीठ तिथं आपण ऍड करून घेतलंय. तर आता याला परत एकदा चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आपल्याला. थोडस वाटण हे थोडस भाजीवरून ऍड करून घेतोय. तर याला आपल्याला आता किती मिनिटं होऊ द्यावं लागेल? मला 5 ते 10 मिनिटं होऊ द्यायचं. ओके. आणि आपली भेंडी तयार. म्हणजे खूपच सोप्या पद्धतीने तू बनवली आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवलेली. तर प्रेक्षकांना पण ती बनवायला अशी अवघड नाही वाटणार. ही भाजी यासाठी शिकलो लवकर, ही भाजी बनवायला वेळ लागेल. हो. आणि सोमेश, तू बॅचलर्स मध्ये राहतो, तर तुझा काय अनुभव आहे तिथं बॅचलर सोबत कुकिंग करतानाचा? कुकिंग करताना आम्ही सगळेजण भाजी बनवताना सगळेजण हातभार लावतात. कोणी कांदा कापते, कोणी लसूण निघते आणि मी बनवतो पण. बरं. बॅचलर लाईफ मध्ये पूर्ण ठरलेल्या असतील गोष्टी.
आणि कोणी असं भाजी किंवा स्वयंपाक करण्यासाठी चिडचिड करतं का? बाकीच्यांना कंटाळा येते त्यामुळे मला शिकार बनावं लागतं. बरं. तर 5 ते 10 मिनिटांमध्ये फक्त आता आपली भाजी बनवून तयार होणार आहे आणि आपण त्याचा मस्त चपाती सोबत आनंद घेणार आहे. नक्कीच. येस. तर सोमेश, मला हे विचारायचं होतं तुला की तू जॉब करतोय, तर जॉब प्लस कुकिंग तुझ्याकडून मॅनेज होतं का? कधी कधी होत नाही, पण ऑफिस मधून आलो आणि खूप भूक लागली तर असं वाटतं की घरचं करून खा. बरं. तर तेव्हा मी एखादी भाजी छान बनवतो, मसाला वगैरे मारून मस्त झणझणीत विदर्भातली. आणि माझ्या रूममेटला पण खूप आवडते विदर्भातलं जेवण. तर आम्ही सर्व आपल्या विदर्भाची गोष्टच वेगळी आहे. तर मला हे पण विचारायचं होतं की इथे जेव्हा तू बॅचलर्स मध्ये राहतो, तर बॅचलर्स मध्ये कसं आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा आला की आपण लगेच हॉटेल किंवा मेस कुठेही जातो. हो. तर घरच्या जेवणाचे तुला आईच्या हातचं जे जेवण आहे, तर तुला त्याची आठवण येते का नाहीये पुण्यामध्ये? कारण बाहेरचं जेवण हे बाहेरचं जेवण. हा, ते तर आहेच. पोट भरतं, मन नाही. बरोबर. म्हणजे हे तर तू बरोबरच बोलला की बाहेरच्या जेवणाने पोट भरतं, मन नाही भरतच नाही बिलकुल. ते मन जे आहे आपलं, तर ते आईच्या हातच्या जेवण केल्यानेच भरतं. तर पुण्यामध्ये तुला असं म्हणजे गावाकडची आठवण वगैरे येते का तुला? पुण्यामध्ये आता तू व्यवस्थित पद्धतीने स्टेप म्हणजे नाही का, तुला सेट व्हायला किती वेळ लागला? म्हणजे गावाकडचं थोडंसं कल्चर वेगळं असतं आणि पुण्यातलं कल्चर वेगळं असतं असं बरेच जण म्हणतात. पण तुझा काय अनुभव राहिलेला या सर्व गोष्टींमध्ये? पहिले मला थोडस हार्ड गेलं, 1-2 महिने जॉब मध्ये सेटल झालो. त्यानंतर मग तिथले पण मित्र माझे झाले जॉब ऑफिस मधले. तर काही माझे फील्डवरचे मित्र होते, कारण आम्ही फोटो वॉक करायला जायचो. तर तेव्हा आम्हाला भरपूर मित्र क्रिएटर्स भेटायचे, तर ते पण माझे चांगले मित्र झाले. त्यातले काहीतरी माझे रूममेट सुद्धा आहेत. बरं, चांगलंय. आणि म्हणजे मी असं ऐकलंय की पुण्यामध्ये जॉब मिळणं खूप आता सध्या अवघड झाले, तर त्याबद्दल तू काय सांगशील? तर जेव्हा मी पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा जॉब भेटायला मला पण कठीण गेलं, कारण माझ्याकडे काही स्किल्स नव्हते. त्यानंतर मी फोटोग्राफी शिकली, सिनेमॅटोग्राफी शिकली. त्यानंतर मग मला थोडी जॉब मिळायला सुरुवात झाली. बरं. आणि पार्ट टाइम मी फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफी द्वारे पण भरपूर पैसे कमवतो. तर आपण तर विदर्भातलेच आहे, त्यामुळे आपला बडबडा स्वभाव आणि आपण लगेच सगळीकडे मिक्स होऊन जातो. आपल्याला जास्त वेळ लागत नाही. म्हणजे तशी आपली मैत्री पण लवकर होते आणि आपली दुश्मनी पण लवकरच होते. चला, भेंडीची भाजी तयार आहे. तर आपण आता भेंडीची भाजी टेस्ट करूया. नक्की सोमेशने कशी बनवली ती तर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते. तर सोमेश, थोडीशी भाजी मला याच्यामध्ये टाक. दिसायला तर भाजी एकदमच झणझणीत आणि चविष्ट दिसते, पण ती दिसायला जशी दिसते तशी चवीला पण आहे का हे मी प्रेक्षकांना लगेच सांगते. आवडेल तुला 100%. हो, नक्कीच. भाजी एक नंबर झाली आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप कमी साहित्यामध्ये बनते आणि लवकर बनवून तयार होते, तर जास्त अवघड नाही रेसिपी बनवणं. तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नवीन नवीन रेसिपीजचे अपडेट येत राहतील. धन्यवाद.